मुलांनो, आज आपण मॉडर्न पिरियडिक टेबलचा स्टडी करणार आहे, बरोबर आहे. आपण थोडीशी मागच्या लेक्चरला आपण थोडीशी त्याची जनरल आयडिया घेतली होती. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जर तुमच्या समोर मॉडर्न पिरियडिक टेबल बघितला तुम्ही, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स तुम्हाला एलिमेंटचे दिसत आहे. ते कलरसुद्धा काहीतरी इंडिकेट करतील. आपण डिटेल स्टडी केल्यानंतर बघूच. आपण डोबेरायनस ट्रायड, न्यूलँड्स ऑक्टेव्ज यांचा स्टडी केला आहे. मेंडेलियस पिरियडिक टेबल स्टडी केला आहे. त्या तिघांमध्ये एक सिमिलॅरिटी होती. द एलिमेंट्स आर अरेंज्ड अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस. तिघांनी पण एलिमेंटचं क्लासिफिकेशन करताना एलिमेंटची अरेंजमेंट त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने केली. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये एलिमेंटची जी अरेंजमेंट आहे ही त्यांच्या ॲटॉमिक नंबरवर डिपेंड आहे. म्हणजे अरेंजमेंट इज अकॉर्डिंग टू देअर ॲटॉमिक नंबर. एलिमेंटची अरेंजमेंट केल्यानंतर असं लक्षात आलं की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. म्हणजे मूलद्रव्यांचे गुणधर्म, एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या त्यांच्या ॲटॉमिक नंबरच्या म्हणजे अणुक्रमांकाच्या पिरियडिक फंक्शन म्हणजे आवर्ती फल असतात. पिरियडिक प्रॉपर्टीज किंवा पिरियडिक फंक्शन्स म्हणजे कोणते? का त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या रिपिटेशन होतं किंवा मूलद्रव्याच्या गुणधर्मांची पुनरावृत्ती होते. ते गुणधर्म पुन्हा पुन्हा दिसतात. So modern periodic law state that properties of elements are periodic function of their atomic numbers. आता पिरियडिक टेबलची रचना कशी झालेली आहे यासाठी आपण पुढच्या पाठाकडे जाऊ. दॅट इज स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. एलिमेंट्स आर अरेंज्ड अकॉर्डिंग विथ देअर ॲटॉमिक नंबर. मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या ॲटॉमिक नंबर प्रमाणे केलेली आहे. Modern periodic table contains 7 horizontal rows called as periods and number as 1 to 7. हे जे तुम्हाला दिसत आहे हा फर्स्ट किंवा हा सेकंड, थर्ड, फोर्थ, बघा हा 4, इकडे 5, हा 6, हा 7, हे मॉडर्न पिरियडिक टेबलमधले पिरियड्स आहे. हॉरिझॉन्टल रोज म्हणजे आडव्या ज्या ओळी आहे त्यांना पिरियड्स म्हणायचं. त्यांना नंबर दिलेला आहे 1, 2 पासून कुठपर्यंत 7 पर्यंत. हे मॉडर्न पिरियडिक टेबलमधले पिरियड झाले. इट कंटेन 18 व्हर्टिकल कॉलम्स कॉल्ड ॲज अ ग्रुप्स अँड दे आर नंबर ॲज 1 to 18. तर जे व्हर्टिकल कॉलम्स आहे म्हणजे उभ्या ओळी आहेत, उभे स्तंभ आहेत, यांना त्यांनी म्हटले ग्रुप्स. आणि असे 1 पासनं तर 18 पर्यंत काय आहेत? ग्रुप्स आहेत. त्यांना नंबर 1 to 18 दिलेले आहे. So what do we study here important? The horizontal rows are called as the periods. They are numbered as 1 to 7 and horizontal column are called as the groups and they are numbered as 1 to 18. At the bottom of the periodic table there are 2 rows called as the lanthanide series and actinide series. Periodic table च्या बॉटमला ह्या 2 सिरीज आहे. याची सुरुवात लॅन्थनम पासून झाली म्हणून लॅन्थनाइड सिरीज म्हणायचं आणि ह्या सिरीजची सुरुवात ॲक्टिनम पासून झाली म्हणून याला ॲक्टिनाइड सिरीज म्हणायचं. सो मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये अशा 2 सिरीज आहे, लॅन्थनाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीज. नाव एंटायर पिरियडिक टेबल डिवाइड इंटू 4 ब्लॉक. पूर्ण पिरियडिक टेबलचं डिवायडेशन 4 ब्लॉकमध्ये झालेलं आहे. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. आता हे एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक आपण पिरियडिक टेबलवरनं स्टडी करू. हा जो ग्रुप 1 आणि ग्रुप 2 हे जे 2 ग्रुप आहे हे 2 ग्रुप हे एस ब्लॉकमध्ये येतात. सो एस ब्लॉक कंटेन 2 ग्रुप 1 अँड ग्रुप 2 एलिमेंट्स. नंतर ग्रुप 13, 14, 15, 16, 17 आणि 18 हा जो दिसतोय 13 to 18 ह्या ग्रुपमधले जे एलिमेंट्स आहे हे पी ब्लॉकमध्ये येतात. आता हे कसे येतात हे तुम्हाला 11ला कळेलच. जशा शेल असतात तशा सबसेल्स असतात आणि जेव्हा एखाद्या एलिमेंटचा शेवटचा इलेक्ट्रॉन एस सबसेलमध्ये जातो तेव्हा तो एस ब्लॉक एलिमेंट मानला जातो. जेव्हा एखाद्या एलिमेंटचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा पी सबसेलमध्ये जातो तेव्हा त्याला पी ब्लॉक म्हणतात. तसं डी आणि एफचं पण. आता ग्रुप 3 to 12 3, 4,
5 6 7 8 9 10 11 12 3 to 12 ग्रुपमधले जे एलिमेंट्स आहे त्यांना डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणायचं आणि लॅन्थेनाइट सिरीज आणि ॲक्टिनाइट सिरीज ह्या ज्या दोन सिरीज आहे ह्या सिरीजमधले जे एलिमेंट्स आहे त्यांना एफ ब्लॉक एलिमेंट्स म्हणायचं. सो एस ब्लॉक कंटेन ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड एलिमेंट, पी ब्लॉक कंटेन ग्रुप 13 to 18, डी ब्लॉक कंटेन 3 to 12 अँड एफ ब्लॉक कंटेन लॅन्थेनाइट सिरीज अँड ॲक्टिनाइट सिरीज. हे एक्सप्लेनेशन आपण इथं घेतलेलं आहे. ठीक आहे. आता पिरियडिक टेबलची मध्ये जी एलिमेंटची अरेंजमेंट झाली, द अरेंजमेंट ऑफ पिरियड टेबल, अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स इन पिरियडिक टेबल डिपेंड ऑन 2 फॅक्टर्स. फर्स्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इज ॲटॉमिक नंबर आणि सेकंड इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ही एक न्यू कन्सेप्ट जी आहे तिच्यानुसार एलिमेंटची अरेंजमेंट ही पिरियड टेबलमध्ये झालेली. परत मी सांगतो, एलिमेंटची अरेंजमेंट ही मॉडर्न पिरियड टेबलमध्ये 2 पार्टवर डिपेंड आहे. फर्स्ट पार्ट म्हणजे एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर आणि सेकंड पार्ट म्हणजे त्या एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय? व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन डिफरंट शेल इज कॉल्ड एज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. डिफरंट ज्या सेल्स असतात के एल एम एन ओ अशा डिफरंट शेलमध्ये असणाऱ्या काय एलिमेंटच्या जो ॲटॉमिक नंबर असतो म्हणजे त्याला आपण पुढे इलेक्ट्रॉन नंबर म्हणू, इलेक्ट्रॉनची जी संख्या असते ती वेगवेगळ्या शेलमध्ये कशी त्याची विभागणी होते त्याला त्याचं म्हणायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टडी करण्यासाठी हा एक इम्पॉर्टंट चार्ट आपण बघू. शेल आहे के जिला आपण पहिली कक्षा म्हणतो, फर्स्ट शेल म्हणतो आणि एखाद्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन ॲकोमोडेट होऊ शकतात किंवा सामावू शकतात त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला आहे 2n² का जिथं n म्हणजे काय इंडिकेट करतो? कक्षा क्रमांक किंवा शेल नंबर. आता इथं n ची व्हॅल्यू 1 आहे मग मी टाकलं 2 × 1². n ची व्हॅल्यू 1 आहे ना, 2 × 1². 1चा स्क्वेअर किती? 1. मग 2 × 1 किती? 2. म्हणजे के शेलमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन ॲकोमोडेट होऊ शकतात किंवा सामावू शकतात? 2 इलेक्ट्रॉन. आता मी सेकंड शेल घेतली. सेकंड शेलला आपण एल शेल म्हणतो. मग मी टाकतो 2 × 2². मग 2 × 4 म्हणजे किती इलेक्ट्रॉन झाले? 8 इलेक्ट्रॉन झाले. म्हणजे सेकंड सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन ॲकोमोडेट होऊ शकतात मॅक्झिमम. 8 पेक्षा जास्त नाही. 8 पेक्षा कमी चालतील, 8 पेक्षा जास्त नको. सपोज तुम्ही थर्ड शेल घेतली 2 × 3² ते तुम्हाला 2 × 9 हे 18 आलं. म्हणजे थर्ड शेलची एम शेलची कॅपॅसिटी मॅक्झिमम 18 इलेक्ट्रॉनची आहे. 18 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन त्याच्यात सामावू नाही शकत, 18 पेक्षा कमी चालतील. तशीच फोर्थ शेल घेतली तुम्हाला 35 आले. फिफ्थ शेल घेतली तर तुम्हाला 2 × 5² म्हणजे तुम्हाला 2 × 25 50 येतील. असे वेगवेगळ्या शेलमध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती सामावू शकतात. सोपं लक्षात ठेवायचं 2 8 18 32 किंवा तुम्ही फॉर्म्युला कॅल्क्युलेट करू शकतात. 2 इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त पहिल्या कक्षेत सामावू शकतात म्हणजे 2 पेक्षा जास्त नको, 2 पेक्षा कमी चालते. तोच रूल सगळ्यांना. आता एक एक्झाम्पल बघू आपण सोडियम मेटलचं. सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11 म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन किती झाले? 11. मग पहिल्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन सामावू शकतात? 2 बरोबर. दुसऱ्या किती सामावू शकतात? 8. 2 आणि 8 किती झाले? 10. तिसऱ्याची कॅपॅसिटी जरी 18ची आहे पण इलेक्ट्रॉन 11चे म्हणून पहिल्या सेलमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, 2 आणि 8 झाले 10 आणि उरलेला 1 हा कुठं जाईल? थर्ड शेलमध्ये जाईल. म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन 2 + 8 + 1 = 11. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं 2 8 1. आता क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर समजा 17 आहे तर मग पहिल्या सेलमध्ये 2 कारण त्याची कॅपॅसिटी संपली. सेकंडमध्ये 8, 2 आणि 8 किती झाले? 10 आणि थर्डमध्ये किती झाले? 7 कारण 2 + 8 10, 10 + 7 17. आता आर्गॉन बघा 2 8 8 सहज समजेल तुम्हाला. आता पोटॅशियम हा एक वेगळा एलिमेंट आहे का ज्याचा ॲटॉमिक नंबर 19 आहे. 2 पहिल्या कक्षेत, सेकंडमध्ये 8, 2 आणि 8 किती झाले? 10. आता थर्डमध्ये किती यायला पाहिजे? 9 यायला पाहिजे. का 9 यायला पाहिजे? कारण थर्डची कॅपॅसिटी तर 18ची आहे आणि 2 आणि 8 किती झाले? 10. म्हणजे थर्डमध्ये यायला पाहिजे 9. पण एक रूल असा पण आहे का जो तुमच्या बुकमध्ये नाही आहे
की कोणत्याही एलिमेंटच्या लास्ट शेलमध्ये म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन नको. ती सेकंड शेल असेल, थर्ड असेल, फोर्थ असेल, फिफ्थ असेल, कोणती असेल, तिच्या शेवटच्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 8च इलेक्ट्रॉन पाहिजे. 8 पेक्षा कमी चालतील, 8 पेक्षा जास्त नको. मग फर्स्ट सेलमध्ये 2 झाले, सेकंडमध्ये 8 झाले, 2 8 10. परत थर्डमध्ये 9 पाहिजे, पण 8च का टाकले? कारण 9 टाकले तर ते 8 पेक्षा जास्त होतात. मग त्याची 8 मी टाकून घेतो 18 आणि उरलेला 1 19 मी फोर्थ सेलमध्ये टाकतो. ठीक आहे. आता समजा मी कॅल्शियम 20 घेतलं तर पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 10, तिसऱ्यात 10 नको, किती पाहिजे? 8च. मग त्याच्यामध्ये मी शेवटची कक्षा थर्ड कक्षेमध्ये मी 8 टाकलं, 2 8 10 8 18 आणि शेवटच्या कक्षेत किती येतील? 2. समजा हा 1 जर मी इकडे टाकला तर शेवटच्या कक्षेत किती होतील? 9. म्हणून 8 1 करायचं. ठीक आहे. हे 10वीला हा प्रकार जास्त नाही आहे, 11वी पासून पुढे तुम्हाला येईल. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फर्स्ट 4 एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 आपल्याला घ्यायचा. पहिला जो ग्रुप आहे त्या पहिल्या ग्रुपमध्ये असणारे 4 एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घ्यायचे. आता पहिल्या ग्रुपमध्ये आहे हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. आपण ऑलरेडी बघा पहिल्या ग्रुपमध्ये हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिजियम आणि फ्रान्सियम. पण बुकमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण फक्त पहिले 4 एलिमेंट घेणार आहे. ठीक आहे. मग मी पहिले 4 एलिमेंट घेतो, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेत पण इलेक्ट्रॉन किती? 1च. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या कक्षेतली इलेक्ट्रॉन. आता दुसरा एलिमेंट आहे लिथियम, ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 3. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 2,1. पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 1. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आले? प्रत्येक शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे, मग मी 1 लिहिला. सोडियम 11, 2 8 1. शेवटच्या कक्षेत इलेक्ट्रॉन 1 म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1. पोटॅशियम 2 8 8 1. मी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन दिलं आहे 8 1 का. तर शेवटच्या कक्षेत इलेक्ट्रॉन किती? 1 म्हणून व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1. आता बघा महत्त्वाचं, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन ग्रुप फर्स्ट एलिमेंट इज 1. ग्रुप फर्स्टमधले जेही एलिमेंट आहे त्या सगळ्यांचे मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे? 1 आहे. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन ग्रुप सेकंड इज 2. समजा तुम्ही इथं सेकंड ग्रुपचे एलिमेंट घेतले, फॉर एक्झाम्पल घेतला बेरिलियम, ज्याचा ॲटॉमिक नंबर 4 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येईल सांगा मला? 2,2 म्हणजे शेवटच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आले. मॅग्नेशियम घेतलं 12, फर्स्ट सेलमध्ये 2, सेकंडमध्ये 8, थर्डमध्ये किती आला? 2. कॅल्शियम घेतला 20, 2 8 8 2. शेवटच्या कक्षेत इलेक्ट्रॉन किती आले? 2. म्हणजे सेकंड ग्रुपमधले जेही सगळे एलिमेंट आहे त्या सगळ्यांच्या व्हॅलन्स सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील? 2. फर्स्ट ग्रुपमधले जेवढे एलिमेंट आहे प्रत्येक व्हॅलन्समध्ये किती इलेक्ट्रॉन असेल? 1. आता मी समजा ग्रुप 17 घेतला तर 17मध्ये फ्लोरीन 9, 2 7, क्लोरीन 17, 2 8 7. असं तुम्ही 17 ग्रुपमधले कोणतेही एलिमेंट घेतले त्यांच्या व्हॅलन्स सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतील? 7. क्लिअर. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. एखाद्या मूलद्रव्याच्या प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म हे कशावर डिपेंड आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर डिपेंड आहे. आता सपोज तुम्ही अल्कली मेटल्स घेतले, ग्रुप फर्स्ट जो मधले एलिमेंट्स आहे त्यांना अल्कली मेटल्स म्हणतो आपण. त्यात हायड्रोजन घेत नाही कारण हायड्रोजन हा मेटल नाही म्हणून त्याला एक्सेप्ट आपण हायड्रोजन म्हणू. अल्कली मेटल एक्सेप्ट हायड्रोजन. ग्रुप फर्स्ट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे 1. सोडियम आणि पोटॅशियम हे त्याचं एक्झाम्पल घेतलं. अल्कलाईन अर्थ मेटल घेतले त्याला आपण म्हणतो ग्रुप 2. बरोबर. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती? 2. त्याच्यामध्ये घेतले आपण बेरिलियम आणि मॅग्नेशियम. तुम्ही पिरियड टेबल तुमच्या समोर ठेवा, तुमच्या लगेच लक्षात येईल. हॅलोजन घेतला, ग्रुप नंबर किती आहे? 17. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती? 7. त्याच्यामध्ये फ्लोरीन क्लोरीन हे एक्झाम्पल घेतलं. इनर्ट गॅसेस घेतले तर आपण निष्क्रिय वायू मूलद्रव्य म्हणतो. त्याच्यामध्ये ते ग्रुप 18मध्ये आहे. त्याच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 8 आहे, पण हेलियममध्ये मात्र व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2 आहे कारण हेलियमचा मुळात ॲटॉमिक नंबरच 2 आहे आणि 2 इलेक्ट्रॉन हे पहिल्या कक्षेमध्ये सामावले जातील. हे त्याला एक अपवादात्मक केस येईल.
निऑन आर्गॉन त्याचे एक्झाम्पल घेतले. मला इम्पॉर्टंट काय सांगायचं आहे, इलेमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, देअरफॉर दे हॅव सेम केमिकल प्रॉपर्टीज. परत एकदा सांगतो, एलिमेंट बिलॉंग टू द सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, देअरफॉर दे हॅव सेम केमिकल प्रॉपर्टीज. एकाच ग्रुपमध्ये असणाऱ्या सगळ्या मूलद्रव्यांमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या समान असते, म्हणून त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज पण समान आहे. आता सपोज तुम्ही अल्कली मेटल घेतलं, ह्या लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम हे सगळे अल्कली मेटल्स आहे हायड्रोजन सोडून. त्याला हायड्रोजनला आपण अल्कली मेटल म्हणत नाही, ठीक आहे, तो मेटल नाही. तर ह्या सगळ्यांच्या व्हॅलन्स सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बघितलं आपण, एक एक एक, म्हणून ह्या सगळ्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज कशा सारख्या. ग्रुप सेकंड बघू आपण, सगळ्यांच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे 2 2 2, म्हणून सगळ्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज कशा सारख्या. तसंच 17 मध्ये प्रत्येकाच्या व्हॅलन्स सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे, म्हणून केमिकल प्रॉपर्टीज सेम. सगळ्यांच्या व्हॅलन्स सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे हिलियम सोडून, तर यांच्या केमिकल प्रॉपर्टी सेम. हिलियमच्या मध्ये 2 इलेक्ट्रॉन असूनही केमिकल प्रॉपर्टी सेम आहे, कारण हिलियमची बाह्यतम कक्षा ही इलेक्ट्रॉनने पूर्ण भरलेली आहे, म्हणून ह्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीज सुद्धा कशा आहे सेम. तर आपण या पार्टकडे आलो. आता पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घ्यायचं आहे. पिरियड्स म्हणजे आडव्या ओळी, ठीक आहे. आता मी समजा सेकंड पिरियड चूज केला, त्याच्यामध्ये लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन असे मी सेकंड पिरियडमधले काय घेतले एलिमेंट्स घेतले. त्यांचा ॲटॉमिक नंबर दिलेला आहे 3 4 5 6 7 8 9 10. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स कळेल 2 1 2 2 2 3 2 4, बरोबर. पहिल्या कक्षेमध्ये 2 उरलेली दुसऱ्या कक्षेमध्ये. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बघा, पहिल्या याच्यामध्ये 1 आहे, सेकंडमध्ये 2 आहे, 3 4 5 6 7 8. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, इलेक्ट्रॉन प्रेझेंटिंग लास्ट शेल. While moving from left to right within a period, the atomic number increase by 1. प्रत्येकाचा atomic number 1 1 ने वाढला बघा, 3 चा 4 झाला आहे, 5 6 7 1 1 ने वाढत गेला आहे. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑल्सो इन्क्रीज बाय 1. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पण 1 ने वाढला. इथे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती 1 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे, इथे 4 आहे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 ने वाढत गेला आहे. बट नंबर ऑफ सेल्स रिमेन सेम. आता मला सांगा, याच्या कक्षांची संख्या किती 2. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 1, म्हणजे कक्षांची संख्या 2च आहे. 2 शेल्स 2 शेल्स 2 शेल्स 2 शेल्स, सगळ्यांमध्ये 2 शेल्स. सो नंबर ऑफ सेल्स इन गिव्हन एलिमेंट इज नथिंग बट एलिमेंट बिलॉंग इन द पिरियड. या सगळ्यांमध्ये काय शेल्स नंबर किंवा टोटल शेल्स ह्या सारख्या आहे, आणि म्हणून नंबर ऑफ सेल्स रिमेन सेम, अँड देअरफॉर नंबर ऑफ सेल इन गिव्हन एलिमेंट इज नथिंग बट एलिमेंट बिलॉंगिंग इन दॅट ग्रुप. आता आपण थोडं पिरियड टेबलवरनं याचं एकदा एक्सप्लेनेशन घेऊ. सपोज मी हायड्रोजन एलिमेंट घेतला आणि हिलियम घेतला. आता मला सांगा, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, शेलसुद्धा किती 1च आहे. हिलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे, एकच शेल आहे, कारण पहिल्या शेलची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची, ती पहिल्या कक्षेत बसून जाईल. मग एक शेल एकच, म्हणून काय त्याच्यामध्ये पिरियड पण किती 1. आता लिथियम, बेरिलियम आता घेतला आपण निऑनपर्यंत, याच्यामध्ये एकूण शेल किती आहे 2 आहे, आणि म्हणून ते कोणत्या पिरियडमध्ये सेकंड पिरियडमध्ये. आता समजा तुम्ही तिसरा पिरियड घेतला, सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे, बरोबर आहे. 2 8 1, किती शेल झाल्या 3. मॅग्नेशियम 12, 2 8 2, किती शेल झाल्या 2. ॲल्युमिनियम 13, 2 8 3, किती शेल झाल्या 3. मी गेलो आर्गॉनपर्यंत 18, 2 8 8, नंबर ऑफ सेल्स किती 3. मग 3 जर शेल्सचे तर पिरियड पण कोणता थर्डच. याच्यावरती आपल्याला पुढे एक्झरसाइजमध्ये काही क्वेश्चन घ्यायचे. आता परत महत्त्वाच्या वाक्याकडे जाऊ आपण. नंबर ऑफ सेल्स इन गिव्हन एलिमेंट इज नथिंग बट एलिमेंट बिलॉंगिंग इन दॅट पिरियड. एखाद्या एलिमेंटमध्ये किती शेल्स आहे, त्या एकूण शेल्स म्हणजे तो एलिमेंट त्या पिरियडमध्ये आहे. परत एकदा, लिथियममध्ये एकूण शेल किती आहे 2 आहे, म्हणजे लिथियम हा कोणत्या पिरियडमध्ये सेकंड. या सगळ्यांमध्ये किती शेल आहे, प्रत्येकी 2 2च शेल आहे, म्हणून हे सगळे सेकंड पिरियडमधले. आता समजा आपण सोडियमची शेल बघितली, सोडियमपासनं आर्गॉनपर्यंत, या प्रत्येकामध्ये किती किती शेल आढळले तुम्हाला 3 3, म्हणून हे कोणत्या पिरियडमध्ये येतील थर्ड.
आता तसं तर तुम्ही तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे, पण आपण एक एक्झाम्पल घेऊ. पोटॅशियमपासून तुम्ही इकडे क्रोमियमपर्यंत गेला, तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं. आता हे किती नंबरच्या पिरियडमधले एलिमेंट आहे मला सांगा? 4th मधले, बरोबर आहे. मग जर हे 4th पिरियडमधले, याचा अर्थ या प्रत्येक एलिमेंटचं जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं तर प्रत्येकामध्ये तुम्हाला किती शेल आढळतील? यस, 4. तसंच हे 5, 6, 7 हे सगळे याच्यामध्ये येईल. ठीक आहे. आता आपण सगळ्यात महत्त्वाचं काय स्टडी केला याच्यामध्ये? मॉडर्न पिरियड टेबलची रचना बघितली. त्याच्यामध्ये एलिमेंटची अरेंजमेंट ही ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशननं झालेली आहे. दुसरं आपण बघितलं की एलिमेंटच्या प्रॉपर्टीज हे त्यांचे ॲटॉमिक नंबरचे पिरियडिक फंक्शन्स असतात. पिरियड टेबलमध्ये जे 7 हॉरिझॉन्टल रोज आहे त्यांना आपण पिरियड्स म्हणतो. 18 व्हर्टिकल कॉलम्स आहेत त्यांना आपण ग्रुप म्हणतो. पिरियड टेबलचे डिवायडेशन किती ब्लॉकमध्ये केलेलं आहे? 4. कोणते? एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. नंतर आपण बघितलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढण्यासाठी आपण फॉर्म्युला बघितला 2n². n म्हणजे कक्षा क्रमांक झाला 1 2 3 4 आणि डिफरन्शियलमध्ये वेगवेगळ्या कक्षांमध्ये किती इलेक्ट्रॉन सामावू शकतात ते आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण ग्रुप आणि पिरियड मध्ये एक एक एक्झाम्पल घेऊन आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा स्टडी केला. त्याच्यामध्ये एक लक्षात येतं की एका ग्रुपमध्ये असणाऱ्या सगळ्या एलिमेंटचे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन सेम असतात, म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टी सेम असतात. आणि पिरियडमध्ये आपण बघितलं लास्ट स्लाईडमध्ये की जर आपण एखाद्या पिरियडमधल्या सगळ्या एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं तर काय लक्षात येतं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना जेवढ्या शेल असतील तो शेलची संख्या म्हणजे तो एलिमेंट त्या नंबरच्या पिरियडमध्ये आहे. ठीक आहे. आता पुढच्या लेक्चरला आपण अतिशय महत्त्वाचं अशा पिरियडिक प्रॉपर्टीचा स्टडी करणार आहे.